नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार खावं असे वाटते. म्हणूनच आज मी इथे बनवणार आहे मार्केटसारखे क्रीमी आणि चविष्ट आईस्क्रीम. इथं मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे आणि 1 चमचा अरारूट पावडर टाकले आहे दुधात खलून. पावडर थंड दुधात खाली खलायचे, गरममध्ये टाकले तर गुठळ्या होत्यात. हे अरारूट पावडर मी घरीच बनवले आहे. मी इथे 8-9 अंजीर गरम पाण्यात 2 तास भिजत घातले होते, कोमट पाण्यात, आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आहे. ठेवलेले दूध थंड झाल्यावर मी फ्रीजरमध्ये 2 तास ठेवले होते. आता ते बघा क्रीम होऊन घट्ट बसली आहे बुडाला. आता मी त्याला चांगलं रवीनं फेटून घेते, त्याच्यामुळं आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फ लागत नाही. आता बघा अंजीरची ही पेस्ट किती छान दाणेदार झाली आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमला खरा नॅचरल फ्लेवर मिळणार आहे. काही अंजीर पेस्ट त्या क्रीममध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच्या घरी बनवलेलं अतिशय पौष्टिक आणि थंडगार अंजीर आईस्क्रीम तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. मी ह्याच्यामध्ये थोडी विलायचीची पूड टाकून घेतली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या आजीच्या चॅनलला तुम्ही कुठल्या गावातून शहरातून व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हे मिश्रण ह्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये चांगले सेट करून ठेवून झाकण लावून फ्रीजरमध्ये 7-8 तासासाठी ठेवून देऊ. आता आपले इथं 7-8 तास झालेले आहे. आपले आईस्क्रीम तयार आहे. चला खायला घेऊया. इथं मी 1 लिटर फुल क्रीम असलेले दूध वापरले आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याच्याच आवडीचं आईस्क्रीम बनलं आहे आपलं इथं. अंजीर आईस्क्रीम बाहेर मिळते तशीच चव घरी बनवता येते आपल्याला. तुम्ही पण करून बघा. हे बघा आपलं अंजीर आईस्क्रीम परफेक्ट तयार झालं आहे. इथं दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढं चवीला पण अप्रतिम झालेलं आहे आपलं अंजीर आईस्क्रीम. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.